मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भातली एक बातमी। वाल्मिक कराड भोवतीचा फास हा आता आणखी घट्ट होत चाललाय, कारण आरोपी प्रतीक घुलेनं संतोष देशमुखांच्या हत्येची कबुली दिली। प्रतीक घुलेला सोबत घेऊन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला होता। देशमुखांना ज्या ठिकाणी मारहाण केली ते ठिकाण घुलेनं पोलिसांना दाखवलं। मारहाणासाठी वापरलेली बांबूची जाड काठी सुद्धा प्रतीक घुलेनं पोलिसांना काढून दिली। आरोपी महेश केदार आणि जयराम साठे यांनी सुद्धा हत्येची कबुली दिली आहे, तर मारहाणीचा राग मनात धरून हत्या केल्याची कबुली घुलेनं दिली। देशमुखांना ज्या ठिकाणी मारहाण केली ती जागा घुलेनं पोलिसांना दाखवली। प्रतीक घुलेनं पोलिसांना नेमकं काय सांगितलं ते आपण पाहतोय। तर मारहाण केलेली बांबूची जाड काठी सुद्धा घुलेनं काढून दिली। माऊली कारखाना ते टाकळी रोडवर देशमुखांना अमानुष मारहाण करण्यात आली। विविध हत्यारांनी मारून देशमुखांचा खून केल्याची माहिती सुद्धा प्रतीक घुलेनं पोलिसांना दिली। हत्यारं लपवून ठेवलेली जागा सुद्धा घुलेनंच दाखवली।